आज लोकशाहीमध्ये आज आपण पाहणार आहोत जालन्यातील नागरिकांच्या समस्या। आवाज लोकशाहीचा या खास विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण आहोत जालना जिल्ह्यातील परतूर शहरामध्ये। परतूर शहरातील हा शहरामध्ये येणारा मुख्य रस्ता आहे आणि या रस्त्यामध्ये या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी गुडघ्या इतकाले खड्डे या रस्त्यामध्ये पडल्याचं पाहायला मिळत आहे। या रस्त्यावर मुख्य कॉलेज आहे आणि या रस्त्यावर तहसील कार्यालय देखील आहे। तहसील कार्यालय आहे, पोलीस स्टेशन आहे, कोर्टची देखील बिल्डिंग याच रस्त्यावर लागते आणि या रस्त्यावर आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत। मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करतंय का असा सवाल आता या ठिकाणी नागरिक उपस्थित करताना पाहायला मिळत आहेत। आज आपण या ठिकाणच्या नागरिकाच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। रस्ता बार खराब झालेला आहे, सरकारी वाहन जाताना सुद्धा पण खाली घास येतं आणि आपल्या गाड्या सुद्धा जाताना त्रास होतो आम्हाला। कॉलेजला पाऊस पडल्यावर पाणी होतं, सगळं जाता येत नाही, काय नाही, सर चिखल होतो, इथं चालता सुद्धा येत नाही। हा शहरात प्रवेश करायचा एक नंबरचा रस्ता आहे आणि या रेल्वे स्टेशनकडून येणारे जे ओव्हरब्रिज झालेला आहे त्याच्यावरून येणारी वाहनं या शहरामध्ये घुसू शकत नाहीत, घुसले तरी ते बाहेर पडू शकत नाहीत आणि अशी कठीण परिस्थिती ह्या रस्त्याची जी आहे ही 10 वर्षापासूनची आहे। नगर परिषदमध्ये आमच्याकडे नाही आणि बांधकाम विभाग म्हणतो आमच्याकडे नाही, अशा ह्या वादामध्ये ह्या रस्त्याची 10 वर्षापासूनची बिकट अवस्था झालेली आहे। येथील रस्त्याची खूप दुरावस्था आहे। अनेक वर्षापासून ह्या रस्त्याची पुनर्निर्मिती झालेलीच नाही। वारंवार या रस्त्याच्या बातम्या लागून सुद्धा परतूर तालुक्यातील कोणी आमदार असो, नगराध्यक्ष येऊन होत आहेत, जात आहेत, निवडणुका होत आहेत, पण कोणीही रस्त्याची गांभीर्यता व विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय कोणी मनावर घेत नाही। प्रचंड प्रमाणात धूळ वगैरे आणि पावसाळ्यामध्ये जर बघायचं काम होत नाही, म्हणजे रस्त्यावरून जायला पण म्हणजे हे नाही आणि धूळ तर एवढी आहे की म्हणजे असं पूर्ण चेहरा आणि हे सगळं बिघडून जातो। कॉलेजपर्यंत जाऊस सगळं म्हणजे असं गाड्या आणि हे सगळं हेच होऊन जातं। कॉलेज रोडवर उभा आहे। परतूर शहरामध्ये उड्डाणपूलचं काम झाल्यामुळं तो सर्व रोड बंद आहे। एकमेव हा रस्ता आहे, इथं म्हणजे जड वाहनं सगळेच वाहनं इथून जातात। तहसीलच्या समोर कॉलेज रोडला हा रस्ता आहे, मेन रस्ता आहे। अनेक दिवसापासून हा रस्ता झालेला नाही। गावात सगळीकडे रस्ते झाले पण हा एकमेव रस्ता आहे, पूर्ण रस्त्याला खड्डे आहे आणि वाहनधारकाला एवढा त्रास होतो या ठिकाणी आणि शहराची वर्दळ या रस्त्यावरून आहे आणि म्हणून हा रस्ता होणं अति आवश्यक आहे आणि शासनाने या ठिकाणी लक्ष द्यावं, त्वरित या रस्त्याचं काम व्हावं अशी परतूरकरांची आणि आमची अपेक्षा आहे। इमारत जी आहे कोर्टाची, ही नवीन इमारत आता संपूर्ण बांधून तयार आहे। लवकरच या नवीन इमारतीमध्ये कोर्टाचं स्थलांतरण होईल आणि या नवीन इमारत या ठिकाणी सर्व चालू होईल। परंतु हा जर रस्ता पाहिला कॉलेजकडे जाणारा, लालबहादूर कॉलेजकडे, तर संपूर्ण धुळीचं साम्राज्य या रस्त्यावर झालेलं आहे। अनेक मोठमोठ्या बसेस, कॉलेजचे विद्यार्थी या महामार्गाने जातात। थोडाही पाऊस जर पडला तर अनेक ॲक्सिडेंट या रस्त्यामुळं या ठिकाणी झालेले आहेत। यामुळं लवकरच इथं कोर्टाचं स्थलांतरण होणार नाही। अशा परिस्थितीमध्ये तात्काळ या रस्त्याचं काम होणं अतिशय आवश्यक आहे। परतूर शहरातील रस्ता आहे, या रस्त्यावर महाविद्यालय, त्याचबरोबर परतूर व मंठा शहराची जी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची मागणी होती ती पूर्ण झालेली आहे आणि बिल्डिंगचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। काही दिवसातच या बिल्डिंगचं उद्घाटन देखील होणार आहे। त्याचबरोबर शासकीय कार्यालय असो, तहसील, मंडळाधिकारी, उपविभागीय SDM ऑफिस, मंठा व परतूर या दोन्ही शहराचं आहे आणि या रोडचे जवळपास 10 वर्षापासून अशीच दुर्व्यवस्था झालेली आहे। या शहरामध्यस्थ असणाऱ्या या रोडची आतापर्यंत कोणतीही पाहणी केलेली नाही व त्याची जी अवस्था झालेली आहे ती आपण पाहू शकतो किती हे झालेली आहे। त्यामुळं आम्हाला अशी विनंती आहे की या रस्त्यावर लवकरात लवकर लक्ष घालून हे पूर्ण करण्यात यावं। रस्त्याची परिस्थिती खूप आता धूळ उडतेस आणि गाड्या पण वागतात आणि त्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्याला तकलीफ होती। बस तिथून जातात आणि धुळीचं प्रमाण पण वाढले, खड्डे झाले, त्याच्यामुळे ॲक्सिडेंटची पण धोकादायक भीती झाली आणि मुलं पण कसे कॉलेजचे गाड्या पळवतात। त्याच्यामुळं हे रस्त्याचं काम जरा नियोजित मार्गाने जर झालं तर सरकारने जर चांगला याच्यावर काहीतरी निर्णय घेतला तर चांगलं होईल। हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी या ठिकाणी परतूर शहरातील नागरिक करत आहेत। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, परतूर, जालना। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।